तो टोलवला, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. सगळ्या मॅचेस 5 ओव्हरच्या असणार आहेत आणि तुमच्या मनातील धगधग सुरू होत आहे. हा सेकंड राऊंडचा लंचच्या अगोदर तुम्ही राऊंड खेळलात, नॉकआउट खेळलात. हा इकडे आपण ते बघितलं 1-1 ओव्हरचा. आणि नंदू यांचा दुसरा चेंडू, पुन्हा हा भरकटलेला चेंडू आणि एम्पायर आमच्याकडे बघत वाईडचा इशारा, वाईड बॉल. 5 धावा. अच्छा बॉल. सेमीफाइनल का पहला मुकाबला, घमासान मुकाबला, और 5 ओवर का ये मैच रहेगा. और बहुत ही अच्छा शॉट और 6 रन. ओवर पिच बॉल मिड ऑन के ऊपर से खेल के 6 रन प्राप्त किए हैं अपनी टीम के लिए विवेक ने. इसके बाद एग्जीबिशन मैच है 51 वॉट का और 54 वॉट का. प्राइज मनी 21,000. पावर प्ले का ये पहला ओवर. हेलो हेलो. और अच्छा बॉल, कोई रन नहीं. कुछ और ही करना चाहते थे. और इस बार खेल दिया 1 रन के लिए. रन 12. आखिरी बॉल. और सीधा खेल के 1 रन ले लिया है दीपक ने. ओवर की समाप्ति के बाद रन 13. 13 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. नंदूचं हे महागडं षटक आहे आणि ते सगळं विवेक यांच्या चेंडू फळीतून आलेलं आहे. विवेक यांनी पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार मारलाय. अशा मिळून 13 धावा झालेल्या आहेत. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतात विवेक. दीपक सुद्धा सुंदर फलंदाजी करतायत. त्यांचा 1 धाव झालेली आहे. पहिल्या मॅचमध्ये बघितला, पाठच्या मॅचमध्ये, तर त्याने सुंदर फलंदाजी केलेली आहे. त्यांच्या जोरावरती टीम इथपर्यंत पोहोचलेली आहे. त्यांना हे ड्रॉमध्ये ह्या दोघांना भिडत झालेली आहे. पहिल्याच लंचच्या अगोदर जे ड्रॉ झालेले एक रंगतदार, एक रोमांचक असं तिकडे झालं होतं. सगळे क्रीजवरती जमा झाले होते आणि तिकडे असा जल्लोष होता, परंतु एकही फिल्डर त्रिफळा उडवू शकलेला नाही होता आणि त्यामुळे आपल्याला ड्रॉ उडवावा लागले. आणि आता सेकंड ओव्हर घेऊन येत आहे वेदांत. सुंदर असा चेंडू, यॉर्कर टाकण्याचा पूर्ण प्रयत्न, परंतु दीपक यांनी स्ट्राईक रोटेट केलाय, हलवलं आहे स्ट्राईक आणि 1 रन 1 धाव काढून विवेक यांना दिलेलं आहे. ह्या 1 धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते आहे ती 14. खूपच सुंदर एक दिमागदार खेळ खेळत आहे ते दीपक. विवेक यांची बॅट लागलेली आहे, चेंडू फळी तळप गरम झालेली आहे. पाहूया वेदांतचा सामना करतायत. हा जलद गतीचा चेंडू होता, टप्पा चांगला होता. पाहूया 3 गडी 4 गडी चेंडू खाली आणि हा बाद झालेला आहे. खूपच सुंदर असा झेल त्याने पकडलेला आहे लॉगांच्या दिशेने आणि गडी बाद झाले. ते विवेक एक महाग गडी असा बाद केला. तो वेदांत यांनी खूपच सुंदर अशी बॉलिंग बॅटिंग करत आहेत ते वेदांत. आपल्या टीमचे कप्तान आहेत वेदांत. त्यांची प्रशंसा करण्यासाठी सर्व गडी त्यांच्याजवळ आलेत आणि त्यांना मला वाटतं पुन्हा कानमंत्र देतात की हाच चेंडू तुम्ही टाका. आणि विवेक यांनी आपली कामगिरी पूर्ण केली आहे. संघाची धावसंख्या सांगते ती 14 वरती. त्यांची जागा घेण्यासाठी आलेत मयूर.
मयूर एक असे फलंदाज ज्यांनी कालच्या सत्रामध्ये गाजवून ठेवलं होतं, एक वातावरण गरम केलं होतं आणि 18 चेंडूमध्ये 45 धावा कुठल्या होत्या, असे हे मयूर त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. विवेक यांच्या जागेवरती संघाची धावसंख्या 14. वेदांतचा हा दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूवरती पहिली धाव. हा पुन्हा जलद गतीचा चेंडू, पाहूया काय होता आणि एक गडी चेंडू खाली, चेंडू मिस झालेला आहे, फिल्डिंग मिस झाली आणि त्यांना कळलं नाही आणि हा झेल सुटलाय. परंतु 2 धावा तर नक्कीच मिळतील आणि हा 2 धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते ती 16. हा नक्कीच दुसरा विकेट असता, दुसरा गडी बाद झाला असता आणि तो पण मयूर यांच्या ह्याच्यातून, पण तेवढासा असा जज करताना आला आणि तो झेल सुटला आणि खूपच नाराज असतील त्यांचे कप्तान आणि सगळे फिल्डर नाराज असतील, कारण की एक मोठा फिल्डर, मोठा गडी त्यांचा तुम्ही झेल सुटलेला आहे, ह्याचा फायदा ते नक्कीच घेऊ शकतील. मयूर पुढचा सामना करतील वेदांत यांचा. ओ पुन्हा सुंदर चेंडू आणि गुडलेन चेंडू, हा त्यांच्या खांद्याला लागला, त्यांना जराही समजलं नाही, त्यांना वाटला पुढे चेंडू येईल आणि आपण समोर मारू आपल्या, पण ते पूर्णपणे हुकले आणि निर्धाव चेंडू. वेदांत आपल्या मार्गावरती पुन्हा आणि धावसंख्या थांबते ती 16 वर. माजी क्रिकेटर गणेश शिंदे यांचे सुपुत्र वेदांत शिंदे, त्यांचे पण उंचीमुळे त्यांची पण एक फास्टर बॉलर म्हणून त्यांचं एक नाव होतं गोरेगावमध्ये. विधान पुढचा चेंडू, हा धीम्या गतीचा चेंडू आणि चेंडू फळीच्या अगदी जवळ, परंतु एक धाव तर त्यांना नक्कीच मिळेल मयूर यांना आणि एक धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते 17. चांगली गोलंदाजी करतात, सुंदर गोलंदाजी करतात, अचूक टप्पा टाकतात ते वेदांत. अजूनपर्यंत अष्टपैलू खेळाडूची कामगिरी त्यांनी केलेली आहे, बॅटिंग बॉलिंग याच्यामध्ये आपली चांगली कामगिरी दाखवली आहे. हा उलटा चेंडू आणि पाहूया काय होतं, एम्पायरचा डिसिजन. नो चेंडू आणि नो चेंडूमुळे एक धाव मिळते, 2 धावा मिळतात, एक ठरवलेली धावसंख्या आणि नो चेंडूची या धावसंख्यांमुळे धावसंख्या होते ती 19. विवेक आपल्या वैयक्तिक 11 धावांवरती बाद झालेत, त्यामध्ये एक चौकार, एक षटकार, थोडेसे भरकटले वेदांत आणि हा एक अवांतर धावांमध्ये. अकुटमाचा चेंडू, परंतु हा जलद गतीचा चेंडू, तो त्यांना समजला नाही दीपक यांना आणि दीपक स्वतःवरतीच नाराज झालेले आहेत. त्यांना तो फटका आपल्या पाठच्या साईडला भिरकावून लावायचा होता, परंतु तेवढासा वेळ मिळाला नाही आणि एकच धावसंख्या मिळते ती त्या संघाला आणि धावसंख्या होते ती 20. 7 धावा दिलेल्या आहेत, गडी एक बाद केलेला आहे त्यांनी आणि खूपच चांगली अशी गोलंदाजी केली ती वेदांत यांनी. संघाची धावसंख्या होते, दुसरं षटक संपलंय, 20 धावा आहेत. खूपच असा सुंदर फलंदाजी केली विवेक दीपक यांनी. एक विवेक आउट झालाय, बाद झालाय, दुसऱ्या विवेक आलेत गोलंदाजी करण्यासाठी. इकडे पाहूया काय करतात हे विवेकने आपली कामगिरी करून गेलीत फलंदाजामध्ये, 11 धावा कुठलेल्या आहेत. पाहूया हे विवेक काय करतायत आपल्या संघासाठी. लांबलचक रणप, स्ट्राईक घेत आहेत ते दीपक, वैयक्तिक 4 धावांवरती खेळत आहेत. हा अकूट टप्प्याचा चेंडू पुन्हा, परंतु दीपक यांनी तो टोलवलाय आपल्या पाठच्या साईडला. पाहूया दुसऱ्या धावांसाठी त्यांनी प्रयत्न केलाय, पण त्यांना थांबावं लागलं. एकच धावांवरती समाधान मानावं लागलं दीपक यांना आणि संघाची धावसंख्या वाढते ती 21. विवेक पुन्हा आपल्या मार्गावरती, एक लांबलचक रणप, त्यांचा सामना करतील मयूर, एक कसलेले फलंदाज. हा खूपच आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु तो त्यांना तो पुरेसा तोलवता आला नाही आणि एकच धाव मिळेल ती मयूर यांना. त्यांचा असा तो फटका लागत नाहीये, अजून ते हे झालेले नाही आहेत, गरम झालेले नाही आहेत, तेवढंसं सज्ज झालेलं नाही आहे. दुपारच्या नंतरचा, लंच नंतरचा हा टाईम आहे. धावसंख्या वाढते ती 22. हा
टप्पा चेंज केला, गती वाढवली, गुडलेन चेंडू झाला, कीपर यांनी यष्टीरक्षकाने आपला चोख कामगिरी केली, एक धाव निर्धाव चेंडू टाकला आणि पुन्हा आपल्या मार्गावरती धावसंख्या थांबते ती 22 वर. पुन्हा 8वा पट्टा मारला, पाहूया काय होता, आणि हा झेल झाला नाही, त्यांची उंची कमी पडली आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर आणि धावा आल्या 6. या 6 धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते 28 आणि दीपक यांनी आपला कारनामा दाखवलाय. खूपच सुंदर. पहिला मंद गतीने फलंदाजी करत होते, आता ते थोडेसे हाय व्होल्टेज खेळायला लागलेत. पाहूया काय करतायत दीपक. पुन्हा हलकासा पुश केला आणि आमच्या ग्राउंडच्या बाहेर प्रेक्षकांनी कॅच पकडलेली आहे, परंतु एक धाव तर नक्कीच या एक धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते 29. 5 ओव्हरचा सामना आहे, हाय व्होल्टेज सामना आहे, हायपर करणारा सामना आहे, दुपारनंतरचा हा सत्र आहे. पहिले राऊंड सगळे झालेले आहेत, त्यात सुद्धा आम्ही खूप मज्जा केली, मज्जा बघितली. पाहूया आता मज्जा येते का, आणि येणार नक्की, हे दीपक आपल्याला दाखवतील. पुन्हा पाठच्या साईडला मारला, आपल्या कानासमोर मारला आणि एक धाव तर नक्कीच ठरवलेली धावसंख्या. या धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते ती 30. दीपक आणि मयूर अजून खेळतायत मैदानात. विवेक बाद झालेत, वैयक्तिक 11 धावसंख्यांवर संघाची धावसंख्या वाढते ती 30. डोंगर उभा केलाय दीपक आणि विवेक यांनी. मयूर यांना चान्स मिळालेला नाहीये. 10 धावा आलेल्या आहेत ह्या षटकात. पुन्हा जबाबदारी आपल्या हातात घेतली आहे संघाचे कप्तान वेदांत यांनी, आणि समोर सामना करत आहेत एक कसलेले फलंदाज दीप. मयूर यांना मारा करतील वेदांत. हा एक चांगला चेंडू टाकला आहे, मयूर यांना समजलं नाही, त्यांनी हवेत चेंडू फळी फिरवली आणि निर्धाव चेंडू गेला त्यांच्या पायालगत लागून. खूपच सुंदर गोलंदाजी करतात वेदांत. आपल्या संघासाठी आपल्या संघाची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली आहे आणि ते जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. आपल्या मार्गावरती पुन्हा सज्ज एक कसलेले फलंदाज यांना मारा करतात वेदांत. हा चेंडू उंचावलाय, आकाशात भिरकवलाय, पाहूया काय होतं, आणि बाउंड्री लाईनच्या अगदी लगत आणि सिक्सर हा आलाय मयूर यांच्या चेंडू फळीतून. खूपच सुंदर असा फटका मारलाय तो मयूर याने आणि संघाची धावसंख्या वाढते ती 36. 4थं षटक हे महागडं षटक दिसतंय. दुसरा चेंडू सिक्सर. खूपच सुंदर फलंदाजी करतायत आतापर्यंत जेवढे फलंदाजांनी फलंदाजी केले यांचं नाव आहे मयूर यांचं. खूपच सुंदर फलंदाजी मयूर यांची. पुन्हा उंचावलाय चेंडू, आमच्या समोर आहे परंतु तेवढा लांब नाही आला आणि त्यांना जज करता आलं नाही नंदू यांना. पाहूया काय होतं. दुसरी धाव तर घेतली आहे, एकदम अलगद घेतली आणि 2 धावांवरती समाधान मानलं ते दीपक यांनी मयूर यांना थांबवलं आणि 2 धावांमुळे संघाची धावसंख्या होते 38. आत्ताचं जे षटक टाकतायत ते खूपच महागडं असं करतात वेदांत. मयूर यांना माहिती आहे सेकंडला आहे. हा पुन्हा चांगला चेंडू आणि तेवढाच टोलवलेला चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू बनवला मयूर यांनी. एक धाव, दुसरी धाव दीपक पुढे आलेले परंतु मयूर यांनी थांबवलं. दीपक पण तेवढाच जोडीचे फलंदाज आहेत, त्यांच्यात पण ताकद आहे, त्यांच्यात पण ती शक्ती आहे, त्यांच्यात पण ती ऍक्टिव्हिटी आहे की ते बाउंड्री आणि सिक्सर मारू शकतात. मयूर यांना त्यांच्यावरती भरोसा आहे आणि मयूर यांनी त्यांना दीपक यांना थांबवलं. एक धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते 39. हा उंचावला चेंडू, पाहूया हवेत आहे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये की बाहेर, पाहूया. आणि फिल्डर काय बोलतायत, बिल्डर काहीच बोलत नाही. क्षेत्ररक्षण ते थोडेसे हसले. चेंडू गेले सीमारेषे बाहेर आणि एम्पायरने आम्हाला सांगितलंय हा सिक्सर सिक्सर सिक्सर. ह्या 6 धावांमुळे संघाची धावसंख्या 45. दुपारनंतरचा हा एक स्कोर जास्त झालेला हा 45.
चौथं षटक चालू आहे. 2 षटकार लागलेत ह्या ओव्हरमध्ये. वेदांच्या आतापर्यंत तर चांगली कामगिरी केली वेदांत यांनी, पण मयूर आणि दीपक पुन्हा टोलवलाय चेंडू. चेंडू खूप फास्ट गेलाय, जलद गतीने गेला, परंतु एकच धाव मिळेल ती दीपकला आणि 1 धावांवरती समाधान मानावं लागेल ते दीपकला. संघाची धावसंख्या वाढते 46. ह्याच्यानंतर जो सामना होणार आहे, जे आपण सकाळपासून सांगतोय, मला वाटतं तुम्ही 3 वाजताचा अलाराम लावलाच असेल आपल्या मोबाईलमध्ये. आणि 3 वाजताची जी मॅच आहे, एक्झिबिशन मॅच आहे, त्या मॅचचं असं नियम असणार आहे की 51 आणि 54 वार्डमध्ये ही मॅच खेळली जाणार आहे. एकच मॅच असणार आहे. त्या एक मॅचसाठी 21,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. ती पाहण्यासाठी बघण्यासाठी खूप मज्जा आणि धमाल असणार आहे. तत्पूर्वी आपण मॅचचा विश्लेषण सांगूया. संघाची धावसंख्या झाली आहे 46. एग्जीबिशन मैच होने वाला है। इसके बाद वार्ड नंबर 51 और 54 के बीच में घमासान मैच होगा। वो ज़्यादा से ज़्यादा शिरकत करें मैच देखने के लिए, और सेमीफाइनल का ये मुकाबला चलता हुआ। आखिरी ओवर अल्पेश बॉलिंग मार्क पर, और इस बार अच्छा शॉट खेला है, सीधा फील्डर के हाथ में 1 रन। आता मला वाटतं आक्रमक फलंदाजी करतायत ते दीपक आणि मयूर. मयूर यांनी ऑलरेडी 1 सिक्सर मारला. दीपक यांच्या चेंडू फळीतून 2 सिक्सर आलेले आहेत. पाहूया मयूर यांना स्ट्राईक आहे. अल्पेश त्यांना मारा करतील. एकच धाव मिळेल मयूर यांना आणि 1 धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते 48. धावा चांगल्या झालेल्या आहेत. 48. शेवटचं षटक. पाहूया काय करतात मयूर आणि दीपक. पुढे सरसावले, थोडा स्टेप आउट केलाय, परंतु त्यांना तेवढंसं जमलं नाही. तेवढ्याच चतुराईने ती गोलंदाजी फेकली ती अल्पेशानी. एकच धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या होते ती 49. ह्याच्या अगोदरचा एक रेकॉर्ड आहे, 70 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. फ्लाइंग हिसगलला ह्याच संघाने मारलेली. टप्प्याचा चेंडू पाठच्या साईडला भिरकावला. पाहूया काय मिळत आहे. आणि अंपायरने ठरवलेली धावसंख्या ती 1 आणि संघाचा धावा होत आहेत त्या 50. हाफ सेंचुरी पूर्ण झाली आहे. दुपारच्या नंतर एकदम गरम झालेला संघ हा आहे थंडर स्ट्रायकर. यांनी 50 धावा कुटलेल्या आहेत. खूपच सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे ती दीपक, विवेक आणि मयूर यांनी. 50 धावा. शेवटचं षटक, शेवटचे 2 चेंडू. हा चेंडू उंचावलाय, पण चेंडू फारसा दूर गेलेला नाहीये. पाहूया, पण कोणी गडी नाहीये. दुसरी धाव तर नाहीच घेणार. दीपक आणि मयूर यांनी थांबवलंय. मयूर यांना स्ट्राईक दिली आहे. एकच धाव घेतली. धावसंख्या झाली आहे ती 51. पाहूया शेवटचा चेंडू काय रंगतदार असेल, काय मयूर यांच्या मनामध्ये असेल की तो चेंडू भिरकावून द्यायचा की कसं काय. नक्कीच त्यांचा षटकार मारण्याचा विचार असेल, परंतु अल्पेश त्यांच्या डोक्यात पण तोच विचार चालू असेल की मयूर हे एक कसलेले फलंदाज आहे, एक जबरदस्त धडाकेबाज फलंदाज आहे, ते त्यांनी बघितलं असेल. अल्पेश मागे पुढे बघताना हा जोरदार फटका तोडवण्याच्या नादामध्ये पूर्णपणे हुकलेले आहेत. खूपच सुंदर असा हा चेंडू टाकला तो अल्पेश यांनी आणि धावसंख्या मिळते ती 1 आणि 52 धावसंख्या झालेली आहे. पाहूया 52 धावसंख्या ती किती षटकात पूर्ण करतायत. 53. बावन्न धावा झालेल्या आहेत. 53 रन बनवायचे आहेत. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा विवेक, दीपक आणि मयूर यांची फलंदाजीची कामगिरी काय ती सांगतो. विवेक यांनी 11 धावा, दीपक यांनी नाबाद 24 धावा,
मयूर यांनी नाबाद 14 धावा केलेल्या आहेत. अशा मिळून 52 धावाचा डोंगर उभा केलेला आहे. एक चेंडू द्या अंपायरांना. 52 धावांचा डोंगर उभा केलेला आहे आणि तो 5 षटकात बनवायचा आहे. रायझिंग स्टार ते सुद्धा स्टार आहेत. स्टार असल्या कारणाने इथपर्यंत पोहोचलेले आहेत. ह्याच्यानंतरचा जो 3चा टोका तुम्हाला धगधग करणार आहे तो ऑक्शन मॅच असणार आहे. एक वेगळी मॅच असणार आहे. एकच मॅच असणार आहे. त्याच्यामध्ये 21,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. तीच आपल्याला बघण्यामध्ये मज्जा येईल. तर सामना सुरू होईल लगेचच 53 धावांना. नया बॉल दीजिए शहबाज भाई। अपनी टीम के लिए अच्छा रन बनाते हुए 53 रन पे विन है। विवेक, दीपक और मयूर तीनों के रन संख्या में मिला के 52 रन और 53 पे विन है। राइजिंग स्टार को 53 रन चाहिए जीतने के लिए। पूरी जिम्मेदारी रहेगी कप्तान पे। न्यू बॉल। इसके बाद 2 मैच और है। एग्जीबिशन मैच वार्ड नंबर 51 और 54 के बीच एग्जीबिशन मैच होगा। उसका प्राइज मनी 21,000 और उसके बाद जो जीतेगा वो फाइनल खेलेगा। फिफ्टी टू रन है, क्या लगता है आपको ये इन्होंने कैसा खेलना चाहिए स्टार राइजिंग स्टार को? मैं समझता हूँ इनको पावर प्ले के अंदर थोड़ा सा एक्स्ट्रा चार्ज करना चाहिए। 52 रन्स ऐसे तो नॉर्मली बन सकते हैं लेकिन थोड़ा एक्स्ट्रा चार्ज करेंगे, प्रेशर हटेगा, पीछे पे जो खेलने वाले उनके लिए अच्छा रहेगा। और पूरी जिम्मेदारी रहेगी जो पावर प्ले में जो बैट्समैन उतर रहे उनके ऊपर, और कैप्टन के ऊपर रहेगा। वेदांत अच्छा खेले थे लास्ट टाइम भी, मैंने देखा था, बॉलिंग भी अच्छा किया, बैटिंग भी अच्छा किया था उन्होंने। यहाँ अपन जाते हैं दीपक इनके पास। इन्होंने पहली धीमी गति से बैटिंग करना शुरुआत की। उन्होंने ज़्यादा स्ट्राइक विवेक को दिया है, विवेक ने अपना काम किया है, लेकिन ये धीमी गति से खेलने के बावजूद उन्होंने 24 रन बनाए हैं। जी वो समझदार है, खिलाड़ी है। लास्ट मैच में मैंने देखा था उन्होंने बिना जोखिम के मैच जिताया था, और अभी भी उन्होंने बिना जोखिम के मैच खेला है। जो बॉल मिला है उसे मारा है और अच्छा रन बटोरा अपनी टीम के लिए। 24 रन कम नहीं होते हैं शॉर्ट ओवर के लिए। सही बात कही आपने, क्योंकि पिछले अपन अगर रिकॉर्ड देखेंगे तो 4 ओवर में 19 रन है, उन्होंने अकेले ने 24 रन मारा है, तो बहुत ही बढ़िया खेला है। तो आप उसके लिए क्या बोल सकते? मैं तो उनके लिए अप्रिशिएट करूंगा और सारे लोग को अप्रिशिएट करना चाहिए कि ऐसा ही खेलना चाहिए। क्रिकेट को समझदारी से खेले तो अच्छा है। सिर्फ 6 और 4 से रन नहीं बनते, टेक्निक भी बहुत अच्छी चीज़ होती है खेलने के लिए, समझदारी भी अच्छी चीज़ होती है। अपने टीम के लिए दीपक ऑलराउंडर का काम करते हैं, एक अष्टपैलू खिलाड़ी जिसके बोलते हैं। उन्होंने पूरी जवाबदारी जिम्मेदारी अपने सर पे ली। देखते हैं बैटिंग में उन्होंने तो अपना काम किया, बॉलिंग में भी उनको अपना काम कैसा करना चाहिए, तो क्या बोल सकते हैं? वो तो खुद समझदार है कि उनको क्या करना चाहिए। पावर प्ले का पहला ओवर लाया, मतलब उनके ऊपर कॉन्फिडेंस है अपने आप पर कि मैं पहला ओवर अच्छा डालूंगा और कम से कम रन पे रोकूंगा। जितना हो सके कम रन देंगे तो ज़्यादा प्रेशर बनेगा बैट्समैन के ऊपर और आने वाले बैट्समैन के ऊपर भी प्रेशर बनेगा। तो सुरुवात होत आहे, फलंदाजीची सुरुवात करत आहेत अनिकेत आणि विवेक आपल्या संघासाठी, आणि समोर आहेत एक कसलेले फलंदाज गोलंदाज दीपक। पाहूया कसा मारा करतायत। 5 ओव्हर 53 धावा। पॉवर प्लेची फिल्डिंग पहा कशी सजवलेली आहे, एक सुंदर फिल्डिंग अशी सजवली आहे दीपक। उलटा चेंडू आणि तो टोलवलाय एकदम हलक्या हाताने। एक तर धाव मिळेलच, दुसरी धाव घेण्यासाठी पुढे येत आहेत ते विवेक, परंतु त्यांना अनिकेत यांनी थांबवलंय। धावसंख्या झाली 1। फुलटा चेंडू टांगला, जास्त जोर नाही लावला दीपक यांनी आणि ताकद नाही लावली, आणि एकच धाव मिळते ती दीपक यांना। पावर प्ले में कितना स्कोर मारना चाहिए पहले ही ओवर में?
15 रन तो होना चाहिए कम से कम। 5 ओवर का मैच है, प्रेशर बिल्कुल नहीं है, खेल सकते हैं। दुसरा चेंडू दीपक यांचा, हा पाठी टोलवला चेंडू, परंतु एकच धावसंख्या मिळेल. धावसंख्या एक, प्रत्येकी अनिकेत एक आणि विवेक एक, 2 धावसंख्या झालेली आहे. धावांचा डोंगर आहे. भले तो स्कोर एवढा मोठा नसेल, परंतु जर तुम्ही काही चान्सेस सोडल्या तर तोच 30 धावा तुम्हाला त्या मोठ्या वाटू लागतात आणि पुढे ती अडचण निर्माण होईल. परंतु दीपक प्रत्येक चेंडूमध्ये फिल्डिंग सजवत आहेत, क्षेत्ररक्षण लावतात. दीपक मारा करतील विवेक यांना. हा पुन्हा धीम्या गतीचा चेंडू आणि बॅटीचा कड घेऊन तो गेलाय आणि एक धावसंख्या मिळते ती विवेक यांना. संघाची धावसंख्या वाढते ती 3. बहुत ही समझदारी से बॉलिंग कर रहे हैं दीपक. बैट्समैन को बिल्कुल भी चांस नहीं दे रहे हैं, उन्होंने पकड़ के रखा है. यही एक बड़े प्लेयर की पहचान होती है. जी हाँ, बड़ी प्लेयर की पहचान है, मैंने पहले ही कहा था, वो अच्छा खेल रहे हैं. ये देखिए बहुत ही शानदार शॉट आहे आणि खूपच सुंदर असा शॉट आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आणि आमचे बाहेरचे जे प्लेयर आहेत, जे मॅनेजमेंट कमिटीचे प्लेयर आहेत, त्यांनी तो चेंडू पकडला आणि दिला आणि हा 4 धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते ती 7. अच्छा रिवर्स स्वीप देखने को मिला है बहुत टाइम बाद. उन्होंने देखा कि यहाँ कोई फील्डर नहीं, रिवर्स ही उन्होंने किया और मार दिया, सफल हो गए. पुन्हा त्याच दिशेने मारला, परंतु तो त्यांच्या डोळ्यासमोर मारला आणि एकच धाव मिळाली. त्या संघाला ठरवलेली धावसंख्या आपापसात बातचीत करतात, एक दुसऱ्याला ते मंत्र सांगतात, सजेशन देतात. पाहूया काय होतं की आपल्याला सांभाळून खेळायचं आहे. स्कोर आहे आपल्याकडे 52 हा धावसंख्या आहे, काही जास्त नाही आहे. पण समोर दीपक आहे जे आपल्या टीमसाठी सतत जळत असतात, सतत चांगली कामगिरी करत असतात, आपल्या टीमला ते उजेड देत असतात. असे दीपक आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतायत. अजूनपर्यंत त्यांचे 4 चेंडू फेकलेले आहेत आणि 8 धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी दीपक. हा धीम्या गतीचा चेंडू हात उंचावून फिरवलाय, रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादामध्ये पूर्ण हुकले, परंतु ही जोखीम झाली असते, एक खतरा झाला असता, एक डेंजरस होता, कारण का ते धावचीत झाले असते. परंतु एक धाव तर घेतली आहे आणि या एक धावसंख्येमुळे संघाची धावसंख्या होते ती 9. खूपच मेहनत करावी लागते बॅटिंग करण्यासाठी. 52 धावांचा स्कोर आहे आणि तो त्यांना करायचा आहे. पाहूया कसं करतायत. 9 धावा झालेल्या आहेत, पहिलं षटक संपलेलं आहे. असे म्हणता येणार नाही की महागडं षटक आहे आणि हे असं म्हणता सुद्धा येणार नाही की हे कमी धावा केलेल्या आहेत, कारण का दीपक एक मोठे प्लेयर आहेत, एक कसलेले प्लेयर आहेत. त्यांना पकडून ठेवलेलं आणि त्यांच्या समोर सामना करायचा म्हणजे ते एक आव्हानात्मक असेल, एक चॅलेंज असेल आणि तो चॅलेंज स्वीकारला होता अनिकेत आणि विवेकाने एक रिव्हर्स शॉट मारलेला, त्याच्यामध्ये चौकार गेला होता. दुसरा सुद्धा त्यांनी रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि ते पूर्णपणे बीट झालेले आहेत. आणि पाहूया दीपकच्या जागा घेण्यात आलेत ओम. ओम हा एक मोठा शब्द आहे. ओम या शब्दाने तुम्ही काय काय करू शकता हे काही लोकांना माहीत असेल, पण ओम पाहूया. एक छोटासा बांधा आहे, सडपातळ बांधा आहे त्यांचा, शरीरयष्टी त्यांची बारीक आहे, पण एक लांब लचक रनअप आहे. एम्पायरशी ते लांबूनच साईड मागतात आहे आणि इकडे तिकडे बघतात आहे. पाहूया पॉवर प्ले संपलेला आहे आणि पॉवर प्लेमध्ये 9 धावा आलेल्या आहेत. पाहूया काय करतायत विवेक आणि अनिकेत. आखू टप्प्याचा चेंडू, दिशाहीन चेंडू आणि एक धाव. आखू टप्प्याचा चेंडू, दिशाहीन चेंडू आणि भरकटले थोडे. त्यांना थोडंसं सांगतायत, सजेशन देतात दीपक, आपल्या अनुभवातून सांगतायत दीपक ओमला. पाहूया काय करतायत ओम, त्यांचं सजेशन कसं सार्थकी लावतायत. आणि दोन्ही फलंदाज आपसात बातचीत करताना, चर्चा करताना, प्रत्येक चेंडूवरती चर्चा करतायत अनिकेत आणि विवेक. धावसंख्या थांबते ती 10 वर.
पुन्हा एम्पायर आमच्याकडे बघतायत आणि अवांतर धावा इकडून आवाज आलेला बहुत बढ़िया बॉलिंग स्टाइल बहुत बढ़िया है लेकिन दिशा भटक गए और आणि चेंडू गेलाय अवांतर धावांमुळे आणि धावसंख्या होते ती 12। देखिए इनकी स्पीड अच्छी है लेकिन लाइन लेन भूल गए हैं तो इनको वापसी करने के लिए क्या करना चाहिए? मैंने पहले भी बोला था कि इससे पहले वाले मैच में इन्होंने स्पीड अच्छी है, टप्पा भी अच्छा है, लाइन और लेंथ तो आ ही जाएगी। और दीपक उन्हें समझा रहे हैं, हर बॉल पे समझा रहे हैं, और पेस अच्छा है, लाइन और लेंथ अच्छा है, तो फिर खिलाड़ी भी अच्छा ही है। सभी सर्व प्लेयर त्यांना समजवताना खूपच चांगली गोलंदाजी केली आहे त्यांनी पण कालपासून खूपच स्पीड त्यांचा चांगला आहे पण थोडेसे दिशा भटकले त्यांचा हात थोडासा भटकला आहे आणि दोन्ही चेंडू अवांतर धावांमुळे धावसंख्या वाढते ती 12। हा जलद गतीचा चेंडू आणि भिरकावलाय पाठच्या साईडला परंतु एकच धावसंख्या मिळेल। डावखुरे गोलंदाजी टाकतायत ते विवेक आणि अनिकेत यांना विवेक यांच्या चेंडू फळीतून आलाय आणि धावसंख्या झाली आहे ती 13। वापसी केली आहे ओम यांनी, दीपक यांनी त्यांना सजेशन दिलंय ते त्यांनी सार्थक केलंय। पहिला चेंडू त्यांनी टाकलाय हा एक धाव मिळाली आहे। हा दुसरा चेंडू आखूटप्प्याचा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न परंतु त्यांना तेवढं जमलं नाही पण चेंडू बाहेर गेलेला आहे। विकेट कीपर यष्टी रक्षक यांच्या पाठीमागे गेलेला आणि ठरवलेली धावसंख्या आहे ती एक धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या आहे 14। देखो ओम इन्होंने वापसी की है तो मान लिया उन्होंने अपने सभी फील्डर की बातें। हे बहुत खूपच सुंदर असा फटका मारलेला आहे आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर विवेक यांच्या चेंडू फळीतून आणि ह्या 6 धावांमुळे संघाची धावसंख्या होते ती 20। बघा खूपच महागडं असं षटक इथे दिसताना दिसतंय ते ओम यांच्या हातातून ते थोडेसे भरकटले थोडेसे घाबरलेत त्यांना थोडीशी भीती वाटण्यात आलेली आहे आणि हा चेंडू फळीच्या अगदी जवळ टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो विवेक यांनी त्यांना विवेक सद्बुद्धी सुचली आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर मारला षटकार। 6 धावांमुळे संघाची धावसंख्या होते ती 20। 53 धावा बनवायच्या दुसरं षटक चालू आहे आणि थोडासा त्यांचा रन पुन्हा वाढलाय तुम्ही ते बघाल ती सर्कल आहे त्याच्या आतमध्ये ते टाकत होते आता त्याच्या बाहेर गेले तिथून रनअप घेत आहेत ओम। पुढचा चेंडू विवेक यांच्यासाठी पुन्हा जलद गतीचा चेंडू राहिला त्याच्या कमरेच्या खाली आणि विवेक थोडेसे नाराज स्वतःवरती नाराज झाले त्यांनी मान हलवली हे मी काय केलं आणि हुकले ते पूर्णपणे आणि धावसंख्या थांबते ती 20 वर। एक चौकार आणि एक षटकार मारलाय त्यांनी अजूनपर्यंत ते खेळत आहेत एकही गडी बाद झालेला नाही अनिकेत वैयक्तिक 1 धावांवरती खेळत आहेत 20 धावा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 2 अवांतर आहेत। पुन्हा आखूटप्प्याचा चेंडू पूर्णपणे बीट झालेले आहेत आणि पाहूया धावसंख्या मिळते का नाही आणि धावसंख्या थांबते ती त्याच धावांवरती 20 धावसंख्या झालेली आहे। हा निर्धाव चेंडू टाकलेला आहे कमबॅक केलेला आहे वापसी केलेली आहे परत आलेले आहेत आपल्या मार्गावरती थोडासा मनावरती ताबा ठेवला त्यांनी आणि चेंडू विवेक यांना फसवलं गंडवलं आणि दोन्ही चेंडूवरती निर्धाव टाकलाय। षटकार मारल्यानंतर तुम्ही कमबॅक करता खूप मोठी गोष्ट आहे। पुन्हा भरकटले पुन्हा कुठेतरी भीती निर्माण झाली आणि अवांतर धावा घेतल्या आणि ह्या वाईटमुळे संघाची धावसंख्या वाढते ती 21। विवेक खूपच सुंदर फलंदाजी करतायत ते समजले टप्पा पडल्यानंतर त्यांनी काही प्रयत्न केले नाही आणि चेंडू जाऊन दिला आणि अवांतर धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते 21। हा टोलोला आहे उंच पाहूया काय शॉर्ट मध्ये तेवढा दम आहे पाहूया काय होतं आणि सिक्सर गेलेल्या 6 धावा खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते विवेक आणि
ओम यांना पूर्णपणे घाबरवून हादरवून सोडलेलं आहे त्या विवेक यांनी आणि संघाची धावसंख्या होते 27. त्यांनी वापसी केली आहे. विवेक खूपच सुंदर गोलंदाजी, बॅट त्यांची तळपते आहे, आग ओकते आहे बॅट विवेक यांची आणि चेंडू अचूक टप्प्यावरती त्यांनी चेंडू पकडला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. ह्या 6 धावांमुळे संघाची धावसंख्या 27. दुसरं षटक चालू आहे, एकदम महागडं षटक. 18 धावा झालेल्या आहेत. ओम इन्होंने पहले से ही गलतियां करना शुरू कर दी है. 18 रन्स बनाए हैं उनके. तो विवेक के बारे में आप क्या बोल सकते हैं कि जिन्होंने एक अच्छा शॉट मारा लास्ट बॉल पे? विवेक ने अच्छा शॉट मारा है और बहुत अच्छा शॉट जो उन्होंने खेला है, प्रेशर नहीं लिया अपने आप पर डॉट होने के बाद भी, और बॉलर्स पे प्रेशर बनाया है ओम के ऊपर. 18 रन उन्होंने खर्चे अपने ओवर में और टीम का स्कोर 27 रन. हे 27 मधून अनिकेत यांच्या चेंडू फळीतून फक्त एक धाव आली आहे. बाकीच्या सगळ्या धावा ह्या विवेकनी काढलेल्या आहेत. तो विवेक हा मॅचचा मानकरी ठरेल की काय, आपली मॅच विनर होईल, कसा सामन्याचा मानकरी ठरेल ते पाहूया. आणि समोर अनिकेतच आता सामना करतील. कोणाचा? मयूर. मयूर यांचा सामना करतील अनिकेत यांना मला वाटतं एकच चेंडू खेळायला मिळाला आहे आणि त्यांनी ती एक धाव केली. छोटासा रनअप मयूर यांचा. धीमा गतीचा चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू आणि कीपर यांनी आपली कामगिरी पूर्ण चोख बजावली. निर्धाव चेंडू. विवेक यांना, अनिकेत यांना समजलं नाही. अनिकेत यांना शांत डोकं ठेवून विवेक यांना स्ट्राईक रोटेट करून द्यावी, कारण का विवेक यांच्या समोर तो चेंडू फुटबॉल दिसत आहे. त्यांनी 2 षटकार मारलेत, स्कोर इथपर्यंत आणून ठेवलाय आणि चांगलीच गोलंदाजी केली मयूर. पुन्हा धीम्या गतीचा चेंडू पण तो फुलटा चेंडू बनवला. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावांसाठी प्रयत्न करतात काय पाहूया. आणि एक धावांवरती समाधान विवेक अनिकेत यांना आणि स्ट्राईक घेतील ते विवेक समोर मात्र मयूर यांना चांगलीच गोलंदाजी करावी लागेल, कारण का विवेक हे एक सटल बॅट्समॅन झालेले आहेत. पाहूया काय करतायत मयूर. ह्याची गती वाढवली होती मयूर यांनी. मयूर हे रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादामध्ये हुकलेत, परंतु तो चेंडू पाठी गेला. एक धाव तर नक्कीच मिळाली. संघाची धावसंख्या होते ती 29. 53 धावा बनवायच्या आहेत. तिसरं षटक चालू आहे. मयूर यांचा तिसरा चेंडू, 2 धावा अजूनपर्यंत दिलेल्या आहेत. मयूर एक कसलेली गोलंदाजी करतायत, एक चांगली गोलंदाजी करतायत. अजूनपर्यंत वैयक्तिक 21 धावांवरती खेळतायत. संघाची धावसंख्या होते ती 29. विवेक अनिकेतची धावसंख्या वैयक्तिक आहे ती 2. मयूर पुढचा चेंडू उसळला आहे, परंतु तेवढासा वेळ नाही आणि चेंडू पाठी गेलेला आहे. पाहूया काय होतं. एकच धाव मिळेल ती आणि विवेक यांना. धावसंख्या होते ती 30. तिसरं षटक अजून चालू. 30 धावसंख्या, 53 धावा बनवायच्या आहेत. 30 झालेल्या आहेत. अजून मला वाटतं 23 धावा बनवायच्या आहेत. एकही गडी बाद नाही. अनिकेत आणि विवेक सज्ज आपल्या सामना जिंकण्यासाठी. मयूर आपल्या मार्गावरती. खूपच सुंदर गोलंदाजी करतायत ना मयूर. हा चेंडू बॅट खाली, चेंडू फळी खाली दिलाय. पाहूया काय होतं. चेंडूचा फटकार चांगला होता, दमदार फटका होता, परंतु तेवढंच क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतं आणि एकच धाव मिळेल ती अनिकेत यांना आणि संघाची धावसंख्या वाढते आहे ती 31. पुन्हा चर्चा करताना विवेक अनिकेत यांना सांगतायत, मंत्र देत आहेत, सजेशन देत आहेत, काहीतरी टिप्स देतात. पाहूया काय देत आहेत. स्लोअर बॉल मिस कर गया है, कीपर ने मिस किया है. 1 रन. ओवर के बाद 32 रन. विवेक ने जिस तरह के अपनी टीम के लिए बैटिंग की है, प्रशंसा करनी होगी. बहुत बेहतरीन बैटिंग की है अभी तक के, अपनी टीम को जीत की ओर लेके जा रही है. लेकिन मैं मयूर की प्रशंसा करना चाहता हूं, क्योंकि ओम ने 18 रन देने के बाद मयूर ने जो ऐसी बॉलिंग की है, 5 ही रन दिए है, तो बहुत ही बढ़िया बॉलिंग की है उन्होंने. जी हाँ, उन्होंने अपना टप्पा बराबर पकड़ा है. स्लोअर वन, फास्टर वन, दोनों के दोनों एक साथ किया है. विवेक को भी खिलाया है और अभी 12 बॉल पे 21 रन चाहिए जीतने के लिए. 12 चेंडू आणि 21 धावा
एक दमदार असा खेळ इथे पाहण्यासाठी मिळतोय तुम्हाला आम्हाला सगळ्यांना. 12 चेंडूमध्ये 21 धावा. पाहूया काय होतंय. गडी एकही बाद नाही. अनिकेत यांची बॅट अजून एवढी लागलेली नाहीये. त्यांनी वैयक्तिक 4 चेंडू खेळलेले आहेत आणि 2च धावा बनवलेल्या आहेत. विवेक खेळत आहेत. 2 षटकार मारला, 1 चौकार मारलाय. संघाची धावसंख्या थांबली ती 32 वरती. 21 धावा आणि 12 चेंडू. काहीतरी धडाकेबाज अशी फलंदाजी करायला पाहिजे अनिकेत आणि विवेक यांना. ह्या इकडून त्यांनी रौद्र रूप धारण केलं पाहिजे विवेक आणि अनिकेत यांनी. मला तरी असं वाटतं परत एक जबाबदारी घेऊन आले दीपक आपल्या संघासाठी. खूपच असं एक चांगली कामगिरी करताना दिसत ह्या 2 दिवसापासून दीपक यांच्या माध्यमातून पुन्हा आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन आले दीपक आणि त्यांचा सामना करतील. दीपक के सामने विवेक. पहले ओवर में दीपक ने 9 रन दिए थे और अभी तक के राइजिंग स्टार का एक भी विकेट नहीं गिरा है. हीच एक मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी. प्लस पॉइंट आहे की एक पण गडी बाद झालेला नाहीये अजून मॅच मध्ये. ते कमबॅक पण सुद्धा आहेत. मॅच 50-50% आहे. 12 चेंडू 21 धावा. दीपक इकडे आम्ही अंदाज मारतोय पहिला चेंडू कसा जाईल म्हणून. आमच्या समोर मारलेला आहे. पाहूया काय होतं गलीमध्ये पॉइंटमध्ये आणि एकच धावसंख्या मिळेल. शॉट चांगला होता, फटका चांगला होता, परंतु एकच धाव मिळते ती विवेक यांना. धावसंख्या होते ती 33. 20 धावांची गरज. 11 चेंडू आणि 20 धावा. मला वाटतं ओमच्या ह्याच्यामध्ये 18 धावा आल्यात तर 20 धावा बनवायला काही एवढं अवघड नाहीये. 2 षटक बाकी आहेत. दीपक हा सुंदरसा फटका टोलवलाय. 1 धाव तर नक्कीच मिळेल. पाहूया दुसरी धाव होते आणि पळालेल्यात विवेक. पाहूया काय होतंय. अनिकेत आणि विवेक यांनी दुसरी धाव संख्या पण पूर्ण केलेली आहे. जरा जोखीम घेतली होती. थोडासा डेंजर झोन मध्ये होते दोघेही, परंतु एकदम हरणीसारखे पळाले ते अनिकेत आणि विवेक आणि 2 धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते 35. खूपच सुंदर खेळी करतायत विवेक. अनिकेत यांना जास्त चान्स मिळालेला नाहीये. 4च चेंडू खेळलेले आहेत. 2 धावा बनवलेल्या आहेत. वैयक्तिक त्यांनी जास्त रोटेट करतायत ते विवेकला चान्स देतात. दीपक थोडेसे स्तब्ध. विवेक धीम्या गतीचा चेंडू आमच्या साईडला भिरकवला आणि चेंडू अलगद सीमेरेषेबाहेर जाईल आणि तो गेलेला आहे. चौकार. विवेक यांच्या चेंडू फळीतून आपली पूर्ण जबाबदारी घेऊन आलेत. विवेक आपल्या संघासाठी एक जीव तोडून बॅटिंग करतात आहे. हा चौकार त्यांचा दुसरा चौकार आहे. संघाची धावसंख्या होते ती 39. वेदांत यांनी भरोसा ठेवलाय विवेक आणि अनिकेत यांच्यावरती. अनिकेत सुद्धा स्ट्राईक रोटेट करतायत. विवेक यांना स्ट्राईक देतात. थोडेसे गडबडलेत. विवेक आणि अनिकेत एकही फलंदाज बाद नहीं झालाय. यहाँ से हम क्या बोल सकते हैं, मैच में क्या पलटवार होगा? 50-50 का अभी भी मैच है. विवेक की बैटिंग देखते हुए तो मुझे खुकार लग रहा है अभी तो. खरी गोष्ट आहे. आपण आताच अंदाज लावू शकत नाहीये कारण का ही 50-50 मॅच आहे. समोर दीपक आहे. दीपक सुद्धा काही करू शकतात, परंतु ज्याची बॅट आग उगळते असे विवेक. बहुत बढ़िया. सबके मुंह से यही आवाज आया, बहुत बढ़िया, क्योंकि ये मायने रखता है. एक चेंडू जरी निर्धाव गेला ना तो खूप असं महत्वपूर्ण एक अर्थ असतो त्याला. आणि दीपक याने हा गुडलेन चेंडू टाकला, निर्धाव चेंडू, आणि धाव संख्या थांबते ती 39. हा स्लो चेंडू. पाहूया काय होतं. आणि विवेकांनी भिरकावलाय चेंडू आणि सिक्सर. वर हात उंचावले आणि त्यांना अनिकेतांनी टाळी केली. त्यांचं अभिनंदन केलं आणि ही मॅच असती असती निसटताना दिसते. आणि त्यांचं मला वाटतं जो कॉलम होता स्कोरचा तो परत आपल्याला दुसरी लाईन करावी लागली आणि धावसंख्या होती ती 45. देखिए किस तरह बैटिंग की है विवेक ने. विवेक ने 3 सिक्सर और 2 चौके मारे हैं. आगे और कितना खेलेंगे पूरी जवाबदारी उनकी टीम की उनके ऊपर है. बहुत अच्छा शॉट. 1 रन के लिए 1 रन भागते हुए दूसरे रन के लिए पलट के 2 रन हो गए.
अपनी टीम के लिए उन्होंने पूरी जिम्मेदारी से बैटिंग की है और जीत की ओर ले जा रहे हैं। लगभग 3 सिक्स और 2 चौके, बहुत बेहतरीन बैटिंग। 47 रन झालेले आहेत, चौथं षटक चालू आहे. दीपक यांचं हे महागडं षटक, त्यांना एक चौकार आणि एक सिक्सर लागलेला आहे. अशा 15 धावा दिलेल्या आहेत. एकूण धावा झालेल्या आहेत 47 आणि आता शेवटचं षटक चालू आहे आणि आमचे स्कोरर दीपक बाणे सांगतील की आपल्याला किती धावा जिंकण्यासाठी पाहिजे रायझिंग स्टारसाठी. बघा तुम्ही जर 12 चेंडू आणि 20 धावा होत्या, आता इथे विश्लेषण बघा काय येऊन थांबलंय. 6 चेंडू 6 धावा, थरारक सामना. आणि ह्या थरारक सामन्यामध्ये आग लावली ती खास करून विवेक यांनी. अनिकेत 4 चेंडू खेळले, 2च धावा काढल्यात. संघाची धावसंख्या 47. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की विवेक यांच्या स्वतःच्या वैयक्तिक धावा किती आहेत. त्या वैयक्तिक विवेक यांनी 3 षटकार आणि 2 चौकार मारलेले आहेत. आपण त्यांचा वैयक्तिक स्कोर थोड्याच वेळात सांगू, परंतु इथे जी धगधग थांबलेली आहे, शांतता थांबलेली आहे, एक रोमांचक असा सामना तुम्हाला बघायला मिळते. 6 चेंडू 6 धावा. आम्ही इकडून समजतो की रायझिंग स्टार खूप चांगली फलंदाजी करतात. एकही गडी बाद करता नाही आला तो त्या दीपक यांच्या थंडर स्ट्रायकरला. आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत मंगेश. पूर्णपणे बीट झालेले आहेत अनिकेत. त्यांना चेंडू कळला नाहीये आणि आताच त्यांनी रोमांच म्हणून चेंडू हा टाकला, निर्धाव चेंडू टाकला. 5 चेंडू 6 धावा. यश जाधव एक तरुण पिढी इकडे आलेली आहे आमच्या सामने पाहण्यासाठी. त्यांना आम्ही मंचावरती आमंत्रित करतो. अनिकेत यांनी हा चेंडू पाठी टोलवण्याच्या नादात पूर्णपणे बीट झालेले आहेत. विवेक त्यांना सांगताय. यश संदीप जाधव यांचं इकडे आगमन झालेलं आहे ह्या क्रिकेट ह्याच्यामध्ये. त्यांना आम्ही आमंत्रित करतो मंचावरती. धन्यवाद त्यांचा, तुमचा बहुमूल्य वेळ दिल्यामुळे. यश संदीप जाधव. दुसरा चेंडू 1च धावा, धावसंख्या वाढते ती 48. एक रोमांच असा सामना तुम्हाला बघण्यामध्ये मिळतोय मंगेश यांच्या रूपात. पाहूया डिसिजन काय होत आहे. स्टंपला हात लागलेले आहेत, इकडे आवाजाला आउट आहे, पण एम्पायर यांनी दुर्लक्ष केलंय आणि त्यांनी स्टंप उभे केलेले आहेत आणि हा पूर्ण सज्ज आपल्या मार्गावरती. मंगेश थोडेसे गडबडले, थोडेसे चतुराई करत होते, पण ती चतुराई त्यांना जमली नाही. कारण का विवेक तिकडे आहेत. विवेक यांच्यामध्ये विवेक बुद्धी आहे म्हणून त्यांनी ती क्रीज सोडली नाही. आता थोडासा खेळ थांबलाय, काही डिसिजन होत आहेत. स्टंपला हात लागलाय, पाहूया काय होतं. थोडंसं ऑब्जेक्शन. आमच्या महिला मंडळ सुद्धा आलेले आहेत, सरिता. आणि इकडे एक जोरदार टाळी वाजली त्यांच्या संघात, कारण का हा चेंडू नो झालेला आहे. ह्या वेळेस जर तुम्ही काही वेगळं करत जाल तर ते तुम्हाला नुकसान होईल, हे इकडे दिसतंय. देखिए किस तरह अपनी टीम को संकट में ला दिया, इस बारे में क्या बोलेंगे. आणि इकडे महिला मंडळ यांचं स्वागत, त्यांना आम्ही आमंत्रित करतो की त्यांनी मंचावरती पदार्पण करावं. अंपायर डिसीजन, लास्ट डिसीजन. डोंट आर्ग्यू विथ अंपायर. अंपायर डिसिजन नाही. अंपायर नो बॉल है कि नहीं. आमचे मॅनेजमेंट कमिटीचे सहबाज भाई जातील, ते आम्हाला सांगतील. जिस तरह से ये मैच हुआ है, देखने के लायक ये मैच था. अच्छा लगा. 53 रन के अंदर ऐसा लग रहा नहीं था कि टीम पे प्रेशर बनेगा, ऐसा लग रहा था प्रेशर बनेगा, लेकिन बिल्कुल प्रेशर आने नहीं दिया विवेक ने. इतना अच्छा खेला है. लेकिन अभी तो कहानी में ट्विस्ट है. मंगेश ने बहुत ही बढ़िया बॉलिंग की, लेकिन इधर थोड़ा सा कुछ अलग करके दिखाया, उसके लिए खेल थोड़ा सा रुका है. लेकिन खेल की भावना में क्या मैनेजमेंट देते हैं, देखते हैं डिसीजन. मैं समझता हूँ कि अंपायर डिसीजन होना चाहिए. जहाँ तक की बात है, ऑन फील्ड में जो रहता है न्यूट्रल अंपायर, उनके लिए डिसीजन अच्छा रहेगा. समझना भी अच्छा है
उन्होंने समझ के दूसरे लेग अंपायर से डिसीजन मांगा है और ये नो बॉल जो हो जाएगी। अगर नो बॉल हो गई No तो ball. और ही दिक्कत हो जाएगी। अंपायर नो बॉल, इशारा अंपायर का नो बॉल होगा। बहुत बढ़िया डिसीजन अंपायर की तरफ से। और ये नो बॉल करना मेरे ख्याल से आवश्यकता नहीं थी, अगर तुम टीम के ऊपर प्रेशर बना रहे हो, एक एक रन दे रहे हो तो। मैं यही कहना चाहता हूँ कि इन्होंने अच्छे 2 गेंदें डाली, बॉलर बैट्समैन को पकड़ के रखा था, डरा के रखा था, लेकिन कुछ उनका दिमाग डाइवर्ट हुआ और इन्होंने ये हरकतें की इस मोमेंट पे। जी हाँ, मैंने देखा क्योंकि मंगेश इससे पहले भी जब ओवर डालने आए थे अच्छा ओवर डाला था उन्होंने, तो वो प्रेशर बना सकते हैं भले बैट्समैन सेट हो, लेकिन क्या है ये जब रन बनाना है तो आपके अंदर एक वो रहता है, डर भी रहता है बैट्समैन के अंदर, कहीं मैं आउट हो जाऊंगा तो दूसरा बना पाएगा कि नहीं, वो हिसाब से। रायझिंग स्टारचे मालक इकडे आलेले आहेत, आमचा स्कोर विचारतायत, ते खूपच खुश आहेत। त्यांना मी सांगू इच्छितो की 53 धावा बनवायच्या आहेत, 49 धावा झालेल्या आहेत। तुमच्यासाठी धावून आलेले आहेत मालक, तुमच्यासाठी विवेक आणि अनिकेत। अनिकेतने अशी चांगली कामगिरी केलेली नाहीये, 2च धावा केलेल्या आहेत, परंतु विवेक यांना त्यांनी चांगली साथ दिलेली आहे। विवेक यांनी एक आपल्या बॅटीतून आग निर्माण केलेली आहे आणि 4 धावा 53 धावा बनवायच्या आहेत, 49 धावा झालेल्या आहेत। एकट्याने 40 धावा बनवलेल्या आहेत विवेक यांनी। आपल्या विवेक सद्बुद्धीने त्यांनी कुठलीही जोखीम घेतलेली नाही, कुठलाही असं डेंजर झोन निर्माण केलेला नाही आणि सहजरित्या इथपर्यंत पार पाडला, एकही गडी बाद करून दिलेला नाहीये विवेक यांनी आणि खूपच सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे। आणि ते पण एक हा असा सामना आहे की आणि एक असा सामना है कि ये सामना जो है ये जीतने के बाद डायरेक्ट फाइनल में। हाँ, ये जो मैच जीतेगा वो डायरेक्ट फाइनल में जाएगा और वो पुन्हा संजय मंगेश आपल्या संघासाठी, परंतु तिकडे अनिकेत थोडीशी अडचण, पाहूया काय होतंय। अनिकेत अनिकेत आणि चेंडू टोलला, सुंदर चेंडू आहे, एक टप्पा गेला, पाहूया काय होतं। एकच धाव मिळेल, परंतु ती धाव समाधानकारक असेल, कारण का संघाची धाव संख्या झाली आहे ती 50। यांनी पण एक हाफ सेंचुरीचा पल्ला गाठलेला आहे आणि समोर आहेत विवेक, म्हणजे डेंजर झोन मध्ये तुम्ही बॉलिंग करताय मंगेश। 3 चेंडू 3 धावा, ये कैसे खतरनाक मोड पे आ चुका है मैच। 3 बॉल और 3 रन, दोनों पे प्रेशर होगा, मंगेश पे भी प्रेशर है, विवेक तो आग उगल रहे बैटिंग पे, 40 रन मार चुके हैं अपने बैट से उन्होंने, वन साइड मैच खेला है। मुझे लगता है मंगेश पे थोड़ा प्रेशर ज़्यादा है। प्रेशर बहुत ही है क्योंकि हाँ चेंडू टाकतील विवेक, त्यांचं नाव विवेक आहे, विवेक बुद्धी त्यांनी वापरली आहे, चेंडू सोडलाय आणि चेंडू अवांतर धावात गेलेला आहे। धाव संख्या होते ती 51, 2 रन चाहिए। 3 चेंडू 2 धावा, अटीतटीचा सामना, ज्याच्यासाठी सगळे स्तब्ध, अंगावरती काटा आणणारा रोमांचक सामना, तरी सुद्धा अजून हरलेले नाही आहेत दीपक त्यांना हे करताना। विवेक पाहत आहेत त्यांनी त्याच्यामध्ये 2 रिव्हर्स शॉट मारलेले आहेत, त्या रिव्हर्स शॉट मध्ये एकामध्ये चौकार गेलेला आहे, बाकी दुसऱ्या शॉट मध्ये त्यांना काही करता नाही आलेलं आहे, परंतु जी त्यांनी फलंदाजी केलेली आहे ती बघण्या आणि वाखाणण्याजोगी आहे। मंगेश पुढचा चेंडू विवेक यांना, हा चेंडू टोलवलेला आहे, जास्त जोखीम घेतलेली नाही, एक धाव काढलेली आहे आणि अनिकेत पळालेले आहेत, पाहूया काय होतं। अनिकेत यांनी त्यांना साथ दिलेली आहे, हेच एक असतं विवेक बुद्धी आणि खूपच सुंदर अशी बॅटिंग केलेली आहे। अनिकेत यांना काही असा प्रभाव पाडता आला नाही, पण त्यांनी त्यांच्या कामगिरीतून जी कामगिरी केली आहे, विवेक यांना साथ दिली आहे, ती साथ ही जिंकून देते, ती मोलाची असते आणि रायझिंग स्टार हे आरामात जिंकलेले आहेत। खूपच सुंदर अशी फलंदाजी केली ते विवेक यांनी। आमचे स्कोरर दीपक बाणे त्यांची चोख माहिती सांगते, ते 40 धावा कुठल्या आहेत त्यांनी। पप्पी भाई आणि शाबाज भाई यांना मी विनंती करतो, ही जी मॅच आता सुरू होणार आहे 3 वाजताची,
जी एक महत्त्वाची मॅच असणार आहे. आपले आपले जे प्लेयर असतील, तुमचे गडी असतील, त्यांनी लवकर कॉमेंट्री बॉक्सच्या इकडे घेऊन या. ही एक महत्त्वाची मॅच आहे, एक आगळी वेगळी मॅच आहे. एकच मॅच आहे जी 21,000 रुपये तुम्हाला देऊन जाणार आहे. आता जो सामना जिंकलाय रायझिंग स्टार विवेक स्टार आहेत त्या संघाचे. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी विवेक यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या इकडे या आणि त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. 10 धावा दिलेल्या आहेत आणि वैयक्तिक 40 धावा कुठलेल्या आहेत. विवेक यांना मी आमंत्रित करतो. त्यांचा मॅन ऑफ द मॅचसाठी ते मानकरी ठरलेले आहेत. त्यांना मी आमंत्रित करतो जरा लवकरात लवकर. आणि आमच्या महिला कार्यकर्ता सरिताजी त्यांना आम्ही आमंत्रित करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा. अश्विनी वहिनी यांना पण मी विनंती करतो की त्यांनी इकडे आमच्या आणि त्यांच्यासोबत ज्या महिला असतील त्यांनी सुद्धा इकडे या. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले आहेत विवेक. जरा जोरदार टाळी. सर्व संपूर्ण महिलांना आम्ही विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी इकडे यावं. विवेक मॅन ऑफ द मॅच साठी मानकरी ठरलेत. विवेक यांना मी विनंती करतो की तुम्ही इकडे या. जरा टाळ्याने त्यांचं अभिनंदन करू. खूपच सुंदर अशी फलंदाजी केली विवेक. गोलंदाजांनी फलंदाजी. धन्यवाद महिलांचं. आणि आम्ही विवेक यांना आम्ही विचारतोय की खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली तुम्ही. तुमच्यावरती एक धावांचा डोंगर होता, 53 धावा होत्या. तर तुमच्या मनामध्ये काय दडपण होतं की तुम्ही सहजरित्या हा पार पाडणार होता, हा कॉन्फिडन्स होता? नाही, दडपण तर असतं कारण की सेमी खेळतोय आणि चांगली मॅच झालेली आहे. स्टार्ट पण त्यांनी चांगली केलेली आहे. 53 रन मारलेले आणि 54 रन ह्या विकेटवरती आणि ह्या ग्राउंडवरती खेळणं आणि त्या बॉलाबरोबर ते ट्रू फ्लाईटचा बॉल होता, त्यामध्ये खेळणं थोडी डिफिकल्टच होतं. आणि आम्ही ठरवलेलंच की नॉट आऊट मारायचं आहे, जेवढं होईल तेवढं विकेटवर राहायचं आहे. झाली chase. एक मिनिट, तुम्ही ठरवलं होतं त्याप्रमाणे तुम्ही करून दाखवलं. अनिकेत यांनी धावा जास्त केलेल्या नाहीत, वैयक्तिक 2 धावा केल्यात, परंतु तुम्हाला त्यांची साथ लाभली, ती योग्यच लाभली. ते काय सांगू शकता अनिकेतचं? नाही, आम्ही अनिकेत आणि मी एकत्रच खेळतो आणि आम्हाला माहिती आहे कॉम्बिनेशन आमचं चांगलंच असतं आणि टीमचं कॉम्बिनेशन पण चांगलं झालेलं आहे. अनिकेतनी मला चांगले सिंगल डबल देऊन मी जेवढं जास्त प्रयत्न केले हिट मारायचा तेवढंच केलं. धन्यवाद. आणि पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला अभिनंदन आणि शुभेच्छा. आणि इकडे आमच्या अजून काही महिला आल्यात, त्यांना सुद्धा मी इकडे आमंत्रित करतो कॉमेंट्री बॉक्ससाठी. ते थोडंसं फोटो सेशन होतं आहे, यूट्यूब लाईव्हवरती आहात तुम्ही. आणि मी त्या महिलांना विनंती करतो की इकडे या. खरं तर आपण गृहिणी असतात, आपलं घर सांभाळून ते आमच्यासाठी वेळ काढून आलेले आहेत. तर कोणाला काही बोलायचं असेल, तुम्हाला जर क्रिकेटबद्दल विचारलं तर तुम्हाला काही समजेल की नाही माहिती नाही. तिकडे फक्त